श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तहो. आज आपण जाणार आहोत गुरुपुरुषामृत योग या अत्यंत शुभ व दुर्मिळ संधीबद्दल, जो येतो तेव्हा स्वतः श्री लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेऊन येतो. या दिवशी केलेली प्रत्येक सेवा, जप, व्रत, उपाय आपल्याला आर्थिक समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती यासाठी शक्तिशाली ठरतो. विशेषतः जर ही सेवा दिंडोरी प्रणित मार्गाने श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेवेसोबत केली तर त्याचे फळ अनेक पटीने मिळते. तर जाणून घेऊया गुरुपुरुषामृत योगाचा शास्त्रीय व आध्यात्मिक महिमा, त्यात काय करावे, कोणते उपाय प्रभावी ठरतात आणि 23 दिवसांचा दीप उपाय म्हणजे काय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आहे एक अद्भुत मंत्र आणि खास उपाय. श्री स्वामी समर्थ. गुरुपुरुषामृत योग काय आहे? गुरुवारी 24 जुलै 2025 रोजी दुपारी 4:44 नंतर सूर्योदयापर्यंत गुरुपुरुषामृत योगाचा कालावधी आहे. पंचांगाप्रमाणे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुरुषामृत योग तयार होतो. हा योग विशेष फलदायी असतो. या दिवशी दिलेली सेवा व उपाय करून गुरुकृपा प्राप्त करून घ्यावी. गुरुपुरुषामृत योग हा आरोग्यदायी, शुभदायी, लक्ष्मीकारक, धनदायी गुरुपुरुषामृत योगाचा शुभदायी पुण्यकाल असतो. या काळात आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा एक पाठ अवश्य करावा. तसेच 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा. या सेवेने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होऊन लक्ष्मी प्रसन्न राहते. इतर सेवा व या दिवसाचे महत्त्व. श्री प्रभू रामचंद्रांचे लग्न या गुरुपुरुषामृत योगावर लागले होते, परंतु साक्षात परमेश्वर असून सुद्धा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही. वैवाहिक आयुष्य अत्यंत खडतर होते. तेव्हापासून अशी एक धारणा आहे किंवा प्रथा रूढ झाली की या योगावर विवाह करत नाहीत. बाकी सर्व कार्यास शुभ पुण्यदायी असा हा योग असतो. गुरुवारी आलेले हे पुष्य नक्षत्र मात्र लहान बालकांना औषध प्राशन करण्याकरता व सुवर्णजल प्राशन करण्यासाठी फार उपयुक्त असतो. हे नक्षत्र श्रीलक्ष्मीकारक आहे. या योगावर सराफाकडून एक चांदीचे निरंजन आणावे. हे निरंजन आणून सलग 12 दिवस चढत्या क्रमाने वाती लावाव्या. पहिल्या दिवशी दीपपूजन करावे. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10 आणि 11व्या दिवशी 11 व 12व्या दिवशी 12 याप्रमाणे वात प्रज्वलित करून लावावे व नंतरचे 12 दिवसानंतर वाती 13व्या दिवसापासून उतरत्या क्रमाने लावाव्या. एक वात कमी करत चलावी. 13व्या दिवशी 11, 14व्या दिवशी 10, 15व्या दिवशी 9, 16व्या दिवशी 8, 17व्या दिवशी 7, 18व्या दिवशी 6, 19व्या दिवशी 5, 20व्या दिवशी 4, 21व्या दिवशी 3, 22व्या दिवशी 2, 23व्या दिवशी 1 याप्रमाणे वात लावावी. एकूण हा 23 दिवसांचा कार्यक्रम आहे. अडथळ्याचे किंवा मासिक पाळीचे 4 दिवस वगळून स्त्रिया ही सेवा पुढे सुरू ठेवू शकतात. यात शुद्ध गाईचे तूप वापरावे. हा अत्यंतच प्रभावी लक्ष्मीप्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी करण्याचा उपाय आहे. अर्थातच त्या व्यक्तीने नित्यसेवा केलेली असणे व करणे आवश्यकच आहे, तरच गुण लवकर येतो.
तसेच या पुण्यकाळात नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरी मंत्राचा व सर्व रोगनाशक मंत्राचा एक माळ जप करून ते तीर्थ घरात सर्वांनी घ्यावे. नित्यसेवा या काळात करता आली तर अतिउत्तमच आहे. तसेच हा योग लहान बालकांना औषधीयुक्त सुवर्णजल प्राशन म्हणजेच पिण्यासाठी करण्यासाठी अत्यंत शुभ असते. यास सुवर्ण प्राशन संस्कार म्हणतात. पुष्य नक्षत्र हे औषधी व रोग निवारण करणारे शुभ नक्षत्र आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेण्याची सुरुवात जमले तर या गुरुपुष्यामृत योगावर करावी. तर भक्त हो, आज आपण पाहिले गुरुपुष्यामृत योगाचे अद्भुत आणि दुर्लभ स्वरूप, जिथे श्री स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी अनमोल संधी असते. या दिवशी केलेले स्वामी चरित्र सारामृताचे पारायण, 11 माळा जप, 23 दिवसांचे चांदीच्या निरंजनाचे दीपपूजन, सुवर्णजल व बालकांसाठी सुवर्ण प्राशन संस्कार आणि धन्वंतरी मंत्रजप व रोगनिवारण तीर्थ हे सर्व उपाय आपले आयुष्य, धन, आरोग्य आणि सौख्याने भरून टाकू शकतात. ही वेळ आहे श्री स्वामी समर्थांच्या चरणी सेवा अर्पण करण्याची. जर तुम्ही अजूनही नित्यसेवा सुरू केली नसेल तर हीच वेळ आहे. रोज फक्त 10-15 मिनिटे सेवा करून आपल्या जीवनात अपूर्व परिवर्तन घडवा. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना, भक्तमित्रांना जरूर शेअर करा, जेणेकरून तेही या अद्भुत गुरुपुष्यामृत योगाचा लाभ घेऊ शकतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूच श्री स्वामी समर्थांच्या आणखी एका अद्भुत दिव्य प्रसंगासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.